या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। घरात कोणीही कमावता नाही, महाराष्ट्रात कुठेही जंगम मालमत्ता नाही अशी खोटी माहिती देऊन पतीची अनुकंपाखाली नोकरी मिळवल्याप्रकरणी महिलेवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। वैशाली विश्वास जाधव, राहणार विद्यानगर, शेळगी रोड, सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे। वैशाली जाधव यांचे पती विश्वास रामकृष्ण जाधव हे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते। 23 जानेवारी 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर त्यांची पत्नी वैशाली विश्वास जाधव यांनी वारसदार असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितचे मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडे अनुकंपाखाली नोकरी करता अर्ज केला होता। अर्जासोबत त्यांनी 2 प्रतिज्ञापत्र दिले होते। त्यावर घरात कोणी कमावता नाही, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपनीत कोणीही नोकरीस नाही, शिवाय पतीची महाराष्ट्रात कुठेही स्थावर मालमत्ता नाही असे नमूद केले होते। मात्र अशी खोटी माहिती दिल्याची तक्रार मधला भरत पाटील यांनी दिली। जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार खोटी माहिती दिल्याप्रकरणी वैशाली जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।